हॅलो. हॅलो. बोल कौशिकी. नाव काय तुझं? माझं नाव कौशिकी गणेश धर्माधिकारी. कुठे आहेस तू आता? आम्ही आता चाललोय पुण्याला आमच्या घरी. हो. किती दिवस झाले तुम्ही बाहेर आहेत पुण्याचे? आम्हाला 8 दिवस झाले. कोण कोण आलात तुम्ही? मी, माझी आजी, माझे 2 बहीण भाऊ, माझी आई, बाबा, आजोबा आणि माझ्या आजीच्या भावाचा मुलगा म्हणजे माझा काका आणि माझा हा काका. एवढे आले. एवढे आलात का? ओके. मग कसा झाला प्रवास? काय त्याच्यामध्ये तुला चांगलं झालं. काय आवडलं त्याच्यातलं? मला तिकडची अयोध्या आवडली की तिकडे आम्हाला VIP ट्रीटमेंट दिली. VIP. अजून काय आवडलं? अजून मला सगळे जागा आवडले. सगळे म्हणजे नेमकं पहिल्यांदा काय बघितलं? मला ऋषिकेश सुद्धा आवडलं, हा. हरिद्वार सुद्धा आवडलं, हा, अयोध्या सुद्धा आवडलं हा. आणि अजून नाही एवढंच आवडलं. बरं काय काय बघितलं हे तर तुला आठवतं का? मला आम्ही गंगेला गेलतो. गंगा ही खूप थंडी नदी आहे. हा. आणि मग त्याच्यानंतर आम्ही गेलतो यमुनाला. नाही यमुना कुठे गेलतो? प्रयागराज. हां प्रयागराजला. आणि तिथं कुठलं म्हणजे एक हनुमान आहे बघ, कोणता त्याला कुठला हनुमान म्हणतात प्रयागराजला? लेटा हुआ हनुमान. लेटा हुआ. त्याच्यानंतर कुठे आलो आपण? त्याच्यानंतर आम्ही गंगा आरती कशी वाटली? गंगा आरती गंगा आरती खूप भारी होती. ते इतकं जड त्यांनी उचललं. आणि तुम्ही ह्याच्यामध्ये काय म्हणतात ते बोटीमध्ये बसून काय बघितलं? सगळे घाट वगैरे बघितले का? कसं वाटलं? हां सगळे घाट बघितले आम्ही. बरं. प्रयागराज झालं, हरिद्वार झालं, काशी वाराणसी झालं. काशीत काय बघितलं? काशीत आम्ही आठवत नाही आता. काशी विश्वनाथ. काशी विश्वनाथ देव. त्याच्यानंतर मग ऋषिकेश का? तिकडं महादेवांचं पण एक मंदिर होतं. महादेवांचं मंदिर होतं. आम्ही तिकडं महादेवाच्या मंदिराला गेलतो. ऋषिकेशमध्ये गेलं त्यावेळेस आपण ते नीलकंठेश्वरला गेलो. अजून कुठं गेलो? एक गुफा होती, काय नाव होतं ते? त्याचं नाव होतं वशिष्ठ गुफा. वशिष्ठ गुफा, जे की एकदम शांत होती. महादेवाची गुफा होती ती. श्रीरामाचे गुरु वशिष्ठ त्यांचं त्यांचं गुफा. त्याच्यानंतर आपण कुठे आलो? त्याच्यानंतर आम्ही आलो हरिद्वार. ऋषिकेशवरून आपण मग दिल्लीला गेलो. हां दिल्लीमध्ये गेलो. दिल्लीमध्ये आम्ही खाऊ गल्लीला गेलो, तिकडची स्पेशल. आणि मग तिकडचे मेन आहे ते काय कपड्यांचे स्टोर, तिकडं गेलो तर आम्ही तिकडून खूप शॉपिंग केली. हे मी तिकडूनच घेतली. हो का? अरे वा. आजीनं पण शॉपिंग केली वाटतं खूप. हां केली आहे की. तिनं ड्रेस घेतले, बॅग घेतल्या, बॅगा घेतले, ड्रेस घेतले. आईने पर्स घेतले, अजून क्लिप्स घेतले, ड्रेस घेतले. बाबांनी त्यांच्यासाठी शर्ट घेतला, धीराज दादासाठी शर्ट घेतला, नानांसाठी शर्ट घेतला, काकासाठी 2 पॅन्ट घेतली, आईने पण 2 नाईट पॅन्ट घेतली. आणि वॉच कोणासाठी घेतली? ते अथर्व दादा जो माझ्या आजीचा भाऊ आहे, त्यांचा मुलगा अथर्व दादा म्हणजे माझा काका. तो बार्गेनिंग करायला खूप स्मार्ट आहे. होय का? कसं म्हणजे त्याचं काय मला कळालंच नाही, मराठीत सांग. बार्गेनिंग करायला खूप स्मार्ट आहे म्हणून त्यानं बार्गेनिंग करून खूप सारी घड्याळ घेतली. 7, 8, 10 घेतली असतील. हो का? म्हणजे बार्गेनिंगचा अर्थ मराठीत काय? म्हणजे की मीन्स जास्त पैशाला 50% ऑफ केलं असं. हां बरं. तुम्ही अथर्व दादाला सोबत का घेतलं पण? की बाबा नाही राहू शकत अथर्व दादा सोबत आणि जर राहू शकत नाहीत.
राहू शकत नाही. त्यांनी माझा जो कसं? काका आहे त्याचा पायचा ऍक्सिडेंट झाला बर आणि मग बाबांसोबत पण असायला पाहिजे म्हणून अथर्वदादाला घेतला आम्ही. ते बाबा अथर्व दादा शिवाय राहत नाहीत का? राहत पण नाहीत पण मदत करायला, बॅग उचलायला, बॅग ठेवायला, बंद करायला, कॅरियर बसवायला, हा हे त्याच्यासाठी आम्ही अथर्वदादाला घेतलं. म्हणजे काय बॅगा उचलायला घेतलं का त्याला? नाही त्याला पण फिरायचं होतं म्हणून तो आमच्यासोबत आला. असं. आणि मग गाडी कोण कोण चालवत होतं? नाना, माझ्या आजोबा, नाना, बाबा आणि अथर्वदादा. मला सांग, आता एवढ्या प्रवासामध्ये एकदम प्रॉम्प्ट आणि एक नंबरला कोण छान राहिलं बरं? मोठ्यांमध्ये का छोट्यांमध्ये? मोठ्यांमध्ये. मोठ्यांमध्ये आजी, बाबा. हा, ओके. नाही सगळेच प्रॉम्प्ट राहील काका सोडून. आणि आपलं वृंदावनला गेलो ना आपण. दिल्ली नंतर आपण कुठे गेलो? वृंदावन. वृंदावन गेलो. मग वृंदावनमध्ये गेल्यानंतर काय काय बघितलं तिथे? एक गाईड मिळाला होता आपल्याला. एक गाईड. कृष्णाचा जन्म काय बघितला, ते कसे मोठे झाले, काय केलं ते बघितलं. रिक्षात बसलो का? रिक्षात पण बसलो. ते सगळंच जिकडे जिकडे आम्ही देवस्थानला गेलो तिकडे आम्ही सगळ्या रिक्षात बसलो. एक तर होती इलेक्ट्रिक आणि दुसरी होती ती पण इलेक्ट्रिकच. जिकडे बघावं तिकडे नुसतं ऑटो 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 आणि तिकडं पण इलेक्ट्रिक कार्स आणि इलेक्ट्रिक ई ऑटो. पण एक आहे कौशिकी, आपलं महाराष्ट्राचं खायला तिकडे मिळत नाही म्हणतात. मग कसं केलंस तुम्ही खायला? तिकडं जे तिकडचं स्पेशल आहे ते आम्ही खाल्लं तिकडं. जसे की पावभाजी स्पेशल आहे, मग दिल्लीचे मोमो चाट. स्पेशल आहे, चाट स्पेशल आहे, पावभाजी स्पेशल आहे, छोलेपुरी स्पेशल आहे, खूप काही काही. आणि वृंदावनचं फेमस आहे लस्सी. ते तिथं काहीच मिळालं नाही. तिथं काय केलं तुम्ही? तिथं आम्ही लस्सी पिली मस्त. भूक तर लागली आणि काही तिथं मिळालं नाही. मग काय केलं तुम्ही? चुरमुरे काढले त्याच्यामध्ये? चुरमुरे काढले ते खाल्लं. अजून हॉटेलमध्ये बरं राहण्यासाठी कशी होती व्यवस्था? रूम वगैरे कशा घेत होते बाबा? बाबांनी रूम सगळ्यात चांगला घेतलेला. हो का? आम्ही 2 वृद्धाश्रम मध्ये राहिलो. वृद्धाश्रम नाही, वृद्धाश्रम ना, नुसतं आश्रम. हा आश्रम. आश्रम मध्ये राहिलो 2, फक्त 1 दिवसासाठी. हा, एकच दिवसासाठी. त्याला काय नाव होतं ते? फक्त किंवा आपल्याला रूम अवेलेबल होत नव्हती तेव्हा पटकन लगेच आपण दुसऱ्या मिळालेच आपल्याला रूम. कुठे झालं ते तसं? आणि मग आम्ही 1, 2, 3 हरिद्वार. आम्ही 3 हॉटेल घेतले. एक दिवसासाठी. 8 दिवसाच्या प्रवासामध्ये किती वेळा तुम्हाला रूम करावं लागली? आम्ही 1 दिवस असं काढायचं की गाडीत झोपायचं, 1 दिवस असं काढायचं की हॉटेलमध्ये झोपायचं, 1 दिवस गाडीत, 1 दिवस हॉटेलमध्ये, 1 दिवस गाडीत, 1 दिवस हॉटेलमध्ये असं. त्रास कोणी दिला तुम्हाला एवढ्या ह्या प्रवासामध्ये? आज आम्ही कोण नाही दिला त्रास? आजीकडे हट्ट हे घे ते घे कुठेच नाही का? मी केलं केलं. आजी पैसे द्या मला. काय घ्यायचं होतं तुला? मला सरप्राईज होतं. आणि ते दिलं कुणाला? पण जर ते घेतलंच नाही तर कोणाला देऊ मी? ते घेतलं ना अयोध्येचं तू मंदिर का काहीतरी? ते मी आजीच्या स्टुडंटला दिले लहानपणी. आजीचे स्टुडंट कुठे आहे? ती दिल्लीत राहते, लखनौला. लखनौला राहते. परत तिच्या मिस्टरांनी आपल्याला कशी कशी मदत केली? त्यांनी आम्हाला अयोध्यात VVIPचं ट्रीटमेंट दिलं. अजून त्यांनी जे आम्हाला पोलीस पकडायचे ना, रोड पोलीस, त्यांना सोडवायला. दिल्ली पोलीस त्यांच्याशी सोडवलं. हो का? ठीक आहे. म्हणजे तुमचा ओके झाला प्रवास. मग Yes. पुढे तुम्ही आता पुढच्या वर्षी कुठला प्रवास जाणार आहे तुम्ही? आम्ही आता जाणार आहे डोंगरावर.
जसं तुम्ही की तुमच्या आत्याला का काश्मीर, घेतलं नाही प्रवासात? की आत्याचे चाललेले बोट्स, हा? मोठ्यांचे boat. काय केलं गेले काय चालू आहे? आत्याचे एक्झाम्स चालले. हा ओके बाय. बाय.